अक्षय तृतीयाचा सण आणि आमरस नसेल तर तो सण पूर्णच होत नाही। आज आम्ही खास या सणासाठी गावी आलो आहोत। आजचा आमरस खास आहे कारण हे आंबे आम्ही स्वतः आमच्या रानातून तोडून आणले आहेत। बाजारचे आंबे तर आपण नेहमीच खातो, पण झाडाचा नैसर्गिक पिकलेला आंबा तोडण्याची मजाच काय वेगळी असते। आम्ही दोघांनी मिळून आंबे काढले आहेत, जे दिसायला एवढे सुंदर आहेत, चवीला त्यापेक्षाही गोड आहेत। या रसाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आम्ही साखरेचा एकही दाणा वापरलेला नाही, तर आम्ही इथे वापरलाय नैसर्गिक सेंद्रिय गुळ। नैसर्गिकरित्या पिकलेल्या या आंब्यांचा रस इतका चविष्ट झाला आहे की एकदम शुद्ध आणि सात्विक। अक्षय तृतीयाचा पूर्ण बेत तयार आहे। मऊसूद पुरणपोळी, झणझणीत आमटी, वाफळलेला भात, कुरडई, भजी आणि हा आमरस। पूर्ण परिवारासोबत गावी बसून हा सण साजरा करण्याचं समाधान काही वेगळंच असतं। पोळीवर साजूक तुपाची धार आणि सोबत रानातल्या आंब्यांचा रस। आम्ही तर या बेतावर मस्त ताव मारलाय। तुमच्याकडे अक्षय तृतीयाला काय बेत होता? कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या VNK फूडला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी झणझणीत आणि चटपटीत असणार आहे, तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करा।